राजर्षी शाहू महाराज यांच्या 191व्या जयंतीचा औचित्य साधून कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। याच कार्यक्रमात राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले, सध्याची भयावह परिस्थिती पाहता माणूस माणसापासून लांब जात आहे। तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये माणसाचा संवाद हरवत चाललाय। अशा काळात चांगलं काम करणाऱ्या माणसाने एकत्र येणं गरजेचं आहे। आपला समाज सुंदर आणि मानवतावादी बनवायचा असेल तर चांगल्या माणसाने एकत्र येऊन चांगला घडविण्याचा प्रयत्न केला तर तो नक्कीच घडेल। या सोहळ्यात समाजातील सर्व घटकांच्या उन्नती आणि प्रगतीकरता सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील विश्वकर्मा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले। पुरस्कार प्रेरणा देताना प्रेरणेचे राष्ट्र मोठे होते। प्रेरणा आणि प्रोत्साहन जीवनात विशेष उंची गाठण्यासाठी शक्तिवर्धकाचे काम करतात। म्हणूनच गुणवत्तेबद्दल आदर करत आणि गुणांची कदर करत राज्यात सर्वोत्कृष्ट समजला जाणारा राष्ट्रीय कामगार रत्न 2025 हा पुरस्कार भोसरी गावचे पैलवान काळूराम लांडगे यांना महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष गटनेते आणि माजी गृहमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह, मानपत्र, मानाचा फेटा आणि शाल देऊन प्रदान करण्यात आला। यावेळी राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनीता बहेनजी, निर्मिती विचार मंचचे अध्यक्ष, निर्माता, लेखक, कवी अनिल म्हमाणे सर, केंद्रीय श्रमिक बोर्डचे चेअरमन डॉक्टर रविकांत पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात एकूण 70 जणांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाच्या वेळी पुरस्कारार्थींचे नातेवाईक आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले। सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबेकर यांनी केले तर आभार संजय सासने यांनी मानले। सदर पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीपणे संपन्न होण्याकरता संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर आणि त्यांच्या सर्व टीमने विशेष प्रयत्न घेतले। प्रतिनिधी संदीप भगत, NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।